नमस्कार. आजचा विषय आहे मेनोपॉज, रजोनिवृत्ती. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिच्या आरोग्यासंदर्भातले 3 टप्पे असतात. त्यातला हा तिसरा टप्पा खूप महत्वाचा पण थोडासा दुर्लक्षित झालेला. पहिला टप्पा आहे रजदर्शन. फर्स्ट पिरियड्स येतात तेव्हा आपण त्याला रजदर्शन म्हणतो. दुसरा टप्पा आहे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि तिसरा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर या संदर्भात आपण मृणालकडून जाणून घेणार आहोत की त्यामध्ये आपल्याला काय सिम्पटम्स पाहायला मिळतात, त्याच्यावरती कसं मात करायचं, की ते सिम्पटम्स आपल्याला कमी करायचे असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या संदर्भात आपण मृणालशी चर्चा करूयात. मृणाल, मेनोपॉज म्हणजे नक्की काय? येस, काय सांगशील? मेनोपॉज ही स्त्रियांच्या बॉडीमध्ये घडणारी एक नॅचरल प्रोसेस आहे. ज्या वेळेस एक वर्षभर 12 महिने नॅचरली एखाद्या स्त्रीला पिरियड्स येत नाहीत तेव्हा आपण असं म्हणतो की तिचा मेनोपॉज आलेला आहे किंवा रजोनिवृत्ती झालेली आहे. आता हे का घडतं? का तर बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. ओव्हरीज ज्या आहेत त्या एग्स किंवा ओवमचं प्रोडक्शन जे आहे ते हळूहळू कमी करतात आणि त्यामुळे हॉर्मोन्स जे आहेत, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, यांच्या लेवल्स जे आहेत ते डिप होतात, म्हणजे कमी होतात शरीरामध्ये आणि त्याचे हे आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स पण दिसून येतात. बट हळूहळू ज्या वेळेस वर्षभर तुम्हाला पिरियड्स येत नाही तेव्हा आपण असं म्हणतो की त्या स्त्रीचा मेनोपॉज आलेला आहे. नक्की मेनोपॉज आपल्याला कोणत्या वयामध्ये येऊ शकतो? इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगवेगळं असतं, त्यामुळे 45 to 55, 45 ते 55 या वयामध्ये कधीही तुम्हाला मेनोपॉज ऑकर होऊ शकतो. ऑन अन ऍव्हरेज 51 हे वय असं एक ऍव्हरेज पकडलं जातं. बट 45 to 55 याच्यामध्ये कधीही मेनोपॉज येऊ शकतो. मग ते आपल्याला कसं कळणार की आपला मेनोपॉज आला आहे किंवा येतो आहे? त्याचे काही सिम्पटम्स वगैरे आहेत का? येस, याचा एक ट्रान्झिशन पिरियड असतो. म्हणजे शरीर आपल्याला हळूहळू सिम्पटम्स देतं, सिग्नल्स देतं की आता हळूहळू आपले पिरियड्स जाणार आहेत. सो या ट्रान्झिशन पिरियडला म्हणतात पेरीमेनोपॉज. पेरी म्हणजे काय? आजूबाजूचा, मेनोपॉजच्या आजूबाजूचा काळ. स्पेशली मेनोपॉजच्या आधीचा काळ जो आहे त्याला पेरीमेनोपॉज म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसून येतात शरीरामध्ये की आपले पिरियड्स जाणार आहेत, आपले पिरियड्स इररेग्युलर होतात, खूप गरम होतं, हॉट फ्लॅशेस त्याला म्हणतात, डिस्टर्ब स्लीप, झोप येत नाही, अशी बरीचशी लक्षणं आपल्याला दिसून येतात. शरीर आपल्याला सांगत आहे की इस्ट्रोजन लेवल्स किंवा तुमचे जे हॉर्मोन लेवल्स आहेत ते चेंज होत आहेत, हॉर्मोनल चेंजेस होत आहेत आणि हळूहळू तुमचे पिरियड्स जाणार आहेत. पेरीमेनोपॉज हा कधी येऊ शकतो? येस, ज्यावेळेस आपले पिरियड्स जाणार असतात, म्हणजे मेनोपॉज ज्यावेळेस येणार असतो ना त्याच्या 2 ते 8 वर्ष आधीपासून आपल्याला पेरीमेनोपॉज येऊ शकतो. म्हणजे हे सिम्पटम्स दिसून येतात. काही जणांच्या केसमध्ये 2 वर्ष आधी आपल्याला दिसून येतात, काही जणांच्या केसमध्ये 8 वर्ष. हा खूप प्रोलॉंग पिरियड आहे ना. आणि जसं मी आधी म्हटले, डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. आपलं शरीर जसं आहे त्याप्रमाणे. काही जणांचे सिम्पटम्स हे खूप माइल्ड असतात, असे एवढा आपल्याला त्रास होत नाही लेडीजला. बट काही लेडीजना खूप हार्श सिम्पटम्स येतात, त्यांना खूप त्रास होतो. पेरीमेनोपॉज मध्ये सिम्पटम्स काय आहेत? येस, पेरीमेनोपॉज काळामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला जो सिम्पटम दिसून येतो तो म्हणजे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे जी मासिक पाळी आहे ती अनियमित होते. काही जणांना 15 दिवसांनी येते, काही जणांना 1.5-2 महिन्यांनी येते, म्हणजे काही त्याचा टाइम फिक्स नसतो. देन डिस्चार्ज जो आहे, काही जणांना कमी डिस्चार्ज होतो, काही जणांना जास्त डिस्चार्ज होतो. परत जसं मी आधी म्हटलं, हॉट फ्लॅशेस, म्हणजे खूपच अचानकच खूप गरम होतं त्या लेडीजला. तुम्ही बघाल की फॅमिलीमध्ये सगळेजण बसलेले आहेत, सगळ्यांना कुणाला फॅनची गरज नाही पडत, बट त्या लेडीला फॅनची गरज पडते. अचानकच गरम होतं, हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग्स, खूप चिडचिड होते या काळामध्ये लेडीजची. अचानकच असं वाटतं की आता तर बरी होती, अचानकच ही एवढी चिडचिड का करू लागली आहे. खूप सेन्सिटिव्ह होतात, इमोशनल होतात, रडू येत असतं लेडीजना. सो हे मूड स्विंग्स होतात. देन हेअरफॉल, इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे केस अगदी झपाट्याने खूप विरळ होतात. आणि देन ड्राय आणि फ्लेकी स्किन. देन वजायनल ड्रायनेस, म्हणजे गुप्तंगामध्ये, प्रायव्हेट पार्टमध्ये कोरडेपणा येणं. लिबिडो कमी होणं, म्हणजे शरीर संबंध ठेवण्याची इच्छाच कमी होणं. युरिन इन्फेक्शन्स वारंवार होणं, या काळामध्ये लेडीजना खूप होतात. युरिन इन्फेक्शन सारखे होतात. सो हे सगळी लक्षणं जी आहेत ती मेनोपॉजची आहेत. पेरीमेनोपॉज मध्ये असे काही सिम्पटम्स आहेत की जे दिसून येत नाहीयेत किंवा समजत नाहीयेत? येस, अशी ही काही लक्षणं आहेत जी कळूनच येत नाहीत, जी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम घडत असतात. याच्यामध्ये सर्वात आधी येतं वेट गेन, वजन वाढणं. येस, ऑफकोर्स लाईफस्टाईल, डाएट चुकीचं असल्यामुळे तर वजन वाढतं, बट
स्पेशली पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या वेळेस तुमचे इस्ट्रोजन लेवल्स कमी झालेले असतात आणि इस्ट्रोजन लेवल्स ज्यावेळेस कमी होतात त्यावेळेस फॅट डिपॉझिशन वाढतं, चरबी साचण्याचं प्रमाण वाढतं. इन जनरल जर आपण लेडीजना बघितलं तर हिप्स, थाईज म्हणजे कटी भागामध्ये चरबीचं प्रमाण असतं, जास्त असतं. त्या एज मधल्या ज्या लेडीज असतात, पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या एज मधल्या लेडीज, त्यांना पोटाभोवती, पाठीभोवती चरबी वाढण्याचं प्रमाण असतं. म्हणजेच ट्रंकल ओबेसिटी असते. पाठीला, पोटाला चरबी जास्त साचते. छातीवर देखील, येस, चेस्ट वरती, कारण येस ब्रेस्टची साईज पण इन्क्रीज होते. फॅट इन्क्रीज झालं की ब्रेस्टची साईज पण इन्क्रीज होते. देन सेकंड एक आहे वीक बोन्स. आता वीक बोन्स पुन्हा आपलं डाएट चांगलं नसल्यामुळे, एक्सरसाइज आपण करत नसल्यामुळे बोन्स हे आपोआप हळूहळू डिजनरेट तर होतातच. बट इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे पण बोन्स डिजनरेशन जे आहे ते फास्ट होतं. अच्छा, येस, हाडं तुमची जी आहे ती लवकर ठिसूळ होतात आणि दुखणी पण तुमची वाढतात. गुडघेदुखी म्हण, कंबर दुखी, येस, आणि इन्फ्लमेशन वाढतं. अगेन इस्ट्रोजन इज असोसिएटेड विथ इन्फ्लमेशन, म्हणजे शरीरामध्ये सारखं दुखत असतं. आपल्याला असं वाटतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं झालेलं असतं की हा हे दुखतंय, ते दुखतंय, पेन होत आहे, बट हे हळूहळू इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे पण हे इन्फ्लमेशन वाढतं. सो हे न दिसून येणारे किंवा न कळून येणारे लक्षणं आहेत. आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे, डाएटमुळे तर हे होतच, बट इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे पण हे लक्षणं दिसून येतात. अच्छा, ही पेरिमेनोपॉज मध्ये जी दिसणारी लक्षणं आहेत, तर ही लक्षणं आपल्याला कमी करायची असेल त्यासाठी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे का? येस, मेडिकल ट्रीटमेंट आहे. त्याचं नाव आहे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ओके, HRT म्हणतात त्याला. जसं आपण म्हटलं की मेडिकल ट्रीटमेंट आहे, सो डॉक्टर्सच हे प्रिस्क्राईब करतात. याच्यामध्ये काय असतं, जे हॉर्मोन्स कमी झालेले आहेत ह्या पेरिमेनोपॉज, मेनोपॉज फेजमध्ये, ते हॉर्मोन्स एक्सटर्नली दिले जातात. जसं इस्ट्रोजन म्हणा, प्रोजेस्ट्रॉन म्हणा, हे जे 2 हॉर्मोन्स आहेत ते एक्सटर्नली आपल्याला दिले जातात. आणि ते दे आर इन फॉर्म ऑफ पिल्स, म्हणजे गोळ्या, क्रीम, जेल, पॅचेस हे दिले जातात. पॅचेस म्हणजे काय? पॅचेस म्हणजे जसं आपण बँडेड वगैरे लावतो तसा हा चिकटपट्टीचा एक प्रकार असतो त्याच्या. आणि हे जे पॅच आहे ते ऍब्डोमेन म्हणजे पोटावर किंवा हिप्सवरती किंवा थाईजवरती स्टिक करतात आणि ते आठवड्यातून 1 किंवा 2दा चेंज करायचं असतं. डिपेंड्स की तुम्हाला कशा टाईपचं पॅच दिलेलं आहे, किंवा क्रीम्स, जेल्स दिलेले असतात. सो याच्याने काय होतं, हळूहळू जे हॉर्मोन्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत राहतात. HRT ट्रीटमेंट ही कधी आणि कोणी करायला पाहिजे? येस, HRT ही पेरिमेनोपॉज मधल्या लेडीजनी ज्यावेळेस त्यांचे सिम्पटम्स अगदी खूप सिव्हिअर होतात, खूप तीव्र सिम्पटम्स होतात की सहनच होत नाहीये, जेव्हा त्या डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर डिसाईड करतात की यांना HRT द्यायचा आहे की नाही. हे आपण पर्सनली, आपण स्वतः नाही डिसाईड करू शकत. ओके, डॉक्टर डिसाईड करतात की यांना गरज आहे की नाही, किंवा डाएट आणि एक्सरसाइजनी हे मॅनेज होईल का, किंवा इतर कुठल्या ट्रीटमेंट्सनी हे मॅनेज होईल का. बट इट डिपेंड्स टोटली ऑन द डॉक्टर की तुम्हाला HRT द्यायचं आहे का नाही. वेल, अगेन इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, बट कमीत कमी 3 महिने तरी तुम्हाला हे ट्रीटमेंट घ्यावीच लागते. काही जण वर्ष, 2 वर्ष. डॉक्टर हॅज द फायनल से. डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्हाला हे किती दिवस घ्यायचं आहे वगैरे. तुमचे सिम्पटम्स ज्यावेळेस कमी होतात, मॅनेज होऊन जातात, त्यावेळेस डॉक्टर हळूहळू तुमचं हे ट्रीटमेंट कमी करतात. या HRT ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? येस, याचे काही मायनर साईड इफेक्ट्स आहेत, जसं नॉशिया, हेडेक, ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणे, वॉटर रिटेन्शन, ह्या गोष्टी आहेत. बट हळूहळू हे जे साईड इफेक्ट्स आहेत ते फेड आउट होतात, म्हणजे कमी होऊन जातात. ओके, तू आधी म्हणाली होतीस की याच्यामध्ये आपण डाएट आणि एक्सरसाइज खूप महत्वाचा असतो, तर यामध्ये कोणती एक्सरसाइज करायला पाहिजे? येस, एक्सरसाइज तुम्हाला जी आवडेल ती एक्सरसाइज तुम्ही करा. मी जसं नेहमी म्हणते, तुम्हाला जी आवडेल, जी तुम्ही कन्सिस्टंटली करू शकता ती एक्सरसाइज तुम्ही करायला हवी. बट प्रत्येक एक्सरसाइजचं एक इम्पॉर्टन्स असतं. जसं जर तुम्ही योगा केला तर त्याच्याने तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते बॅलन्स व्हायला मदत होते, तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते शरीराची. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं म्हणजे जिम वर्कआउट केलं तर तुमची जॉईंट मोबिलिटी वाढू शकते, तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात. या एजमध्ये स्पेशली जे मेनोपॉज एज आहे, बोन्स तुमचे हळूहळू वीक होत राहतात. सो तुमचे बोन्स स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा जिम वर्कआउट करण्याची खूप गरज आहे.
देन अगेन जसं मी आधी म्हटलं की वेट वाढलेलं असतं आपलं, सो देर आर हाय चान्सेस की कोलेस्ट्रॉल लेवल्स किंवा हार्ट हेल्थ जी आहे ती तुमची डिक्लाइन होत आहे. सो ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइजेस करायला हवेत. कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय? असे एक्सरसाइज जे केल्याने तुमचं ब्रीदिंग श्वासोच्छ्वास जो आहे तो थोडासा हाय होतो. ओके, याच्यामध्ये वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग, डान्सिंग, झुंबा हे सगळे एक्सरसाइज येतात. ज्याच्यात तुम्हाला जी एक्सरसाइज आवडेल ती तुम्ही करा. अच्छा, मी असं म्हणेल की तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ एक्सरसाइज करा. जसं अर्धा तास जर तुम्ही कार्डिओ केलं, समजा वॉक मी अर्धा तास दररोज वॉक करत आहे, तर त्यासोबत अजून एक हाफ एन आवर किंवा 45 मिनिट्सची मेन एक्सरसाइज मी घेईन. मग तो योगा असू शकतो किंवा जिम वर्कआउट असू शकतो. सो तुम्ही असं वेरी करू शकता कॉम्बिनेशन, सकाळी वेगळी, दुपारी, येस तुमच्या टायमिंग नुसार. येस अकॉर्डिंग टू युअर टाइम, बट डोंट ओव्हर डू थिंग्स. होतं असं की 40s मध्ये तसंही लेडीज खूप स्ट्रेस घेतात, मेनोपॉजचा खूप स्ट्रेस घेतात. कॉर्टिसॉल लेवल्स तसेही खूप हाय असतात. कॉर्टिसॉल हॉर्मोन हे स्ट्रेस हॉर्मोन आहे. जेवढं तुम्ही त्रास करून घ्याल स्वतःला, म्हणून त्याच्यामुळे मूड स्विंग्स होतात का? येस, कॉर्टिसॉल लेवल्स हाय झाल्यामुळे, इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे मूड स्विंग्स होत राहतात. आणि ओबेसिटी वाढलेली असते, अचानकच खूप वजन दिसू लागतं, पोटाच्या भोवती खूप जास्त चरबी दिसते. मग लेडीज खूप ओव्हरडू करतात, खूप ओव्हर एक्सरसाइज करतात. अच्छा, असं न करता तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढंच तुम्ही एक्सरसाइज करावी. जी एक्सरसाइज तुम्हाला सहन होते, जी आवडते, तीच एक्सरसाइज करावी. ओके, अँड आय वुड सजेस्ट की जेवढं जमेल तेवढं बाहेर जाऊन वॉक करावं, जेवढं जमेल तेवढं तुम्ही मोकळ्या हवेत जा. याच्याने काय होतं, एकतर एक्सरसाइजने थोडंसं तुमचे डिप्रेशन जे आहे ते कमी व्हायला मदत होते. येस, गोष्टी नेचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, बाहेर पडता, त्यावेळेस तुमचं हे एन्झायटी वगैरे जी तुम्हाला लक्षणं दिसून येतात ते कमी व्हायला मदत होते. जो काही स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होते. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही बाहेर पडून शक्यतो एक्सरसाइज, वॉकिंग वगैरे करा. मग डाएटचं काय? डाएट काय करायला पाहिजे? अगेन डाएटमध्येही ओव्हरडू करायची गरज नाहीये, खूप एक्झाईट स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाहीये. पुन्हा वजन खूप वाढलेलं आहे अचानकच, आणि त्यामुळे पटकन हे वजन कमी करायचं आहे, याच्यासाठी क्रॅश डाएट तर अजिबात करू नये. क्रॅश डाएट म्हणजे काय की खूपच कमी खाणं किंवा एखादा फूड ग्रुपच काढून टाकणं, म्हणजे कीटो डाएट वगैरे करणं, याला क्रॅश डाएट म्हणतात. जे डाएट तुम्ही खूप काळासाठी नाही फॉलो करू शकत आणि खूप ड्रास्टिक असतात, म्हणजे खूप कमी खाता तुम्ही, जसं काही जण सॅलड डाएट करतात, नुसतेच ज्यूस पितात, त्याला क्रॅश डाएटिंग म्हणतात. त्याच्याने काय होतं, सुरुवातीला तुमचं वजन तर कमी होतं, बट ज्यावेळेस तुम्ही हे बंद करता डाएट, तेव्हा वेट रिगेन परत होतं आणि खूप पटकन वेट रिगेन होतं. सो आय वुड सजेस्ट की क्रॅश डाएटला जाऊ नका, बॅलन्स डाएट घ्या. म्हणजे प्रॉपर प्रोटीन असणारं डाएट, फॅट्स, गुड फॅट्स असणारं डाएट, आणि कार्बोहायड्रेट्स जे आहेत तेही इन्क्लुडेड असायला हवेत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, ज्वारी, नाचणी, बाजरी जे आपण म्हणतो, हे सर्व तुमच्या डाएटमध्ये असायलाच हवं. कधीही असं करू नका की एक फूड ग्रुप तुम्ही अगदीच काढून टाकलेला आहे किंवा खूप कमी कॅलरीज खाणं, हे पण अवॉइड करायला हवं. कॅलरी डेफिसिट असावा, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरी डेफिसिटमध्ये राहावं लागेल, बट ते कॅलरी डेफिसिट कमी असलं पाहिजे. खूप ड्रास्टिकली जेवण कमी करू नये. मग जेव्हा मेनोपॉज यायला सुरुवात होते तेव्हा मग ह्यांनी जेवणामध्ये, म्हणजे जेवणाचे जे टाइम्स आहेत, म्हणजे आपण 3 वेळा जेवतो, 2 वेळा, ह्याच्यामध्ये काही असं काही बदल करायला हवं का? म्हणजे पहिले 4 टाइम जेवत होते, सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण, परत 4 वाजताचा नाश्ता, जे काही असेल, रात्रीचं जेवण, मग असं 2च टाइम जेवायचं, असं काही नाही. मील टायमिंग्स वगैरे चेंज करण्याची काहीही गरज नाही. हा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आता सध्याच्या माझ्या लाईफस्टाईलला एखादी इटिंग पॅटर्न जे आहे ते सूट करत नाहीये, फॉर एक्झाम्पल काही जणांना असं वाटतं की आता आपण इंटरमिटंट फास्टिंग सुरू करावं, जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ते बसत असेल तर नक्की सुरू करा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग, बट त्याचा काहीही संबंध इथे मेनोपॉजशी नाही येत किंवा त्याचा काहीही संबंध मेनोपॉजच्या वेळेस वेट लॉस करण्याशी येत नाही. ओके, वेट लॉसचा आणि फूड टायमिंगचा, किती वेळा जेवताय, याचा काहीही संबंध नाही. तुम्ही किती कॅलरीज खाताय हे इम्पॉर्टंट आहे. आणि डाएट सोबतच सप्लिमेंट्स घेणं पण खूप गरजेचं आहे. सप्लिमेंट्स म्हणजे काय, पूरक आहार ज्याला आपण म्हणतो. कॅल्शियमचं सप्लिमेंट येतं, देन व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी बरीच कॉमन आहे. जसं मी म्हटलं, आपले बोन्स वीक होत आहेत, तर ऑब्व्हियसली त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी काहीतरी लागेल. सो सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12चं म्हणा, आयर्नचं म्हणा, बट हे डॉक्टरच्या परमिशनने घ्यायला हवं तुम्ही, डॉक्टरच्या ऍडवाइस नंतरच. बट रेग्युलरली सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे.
खूप जणांचा गैरसमज असतो की नाही मला गोळ्या खायच्या नाही, त्याच्याने माझी किडनी खराब होईल. बट असं नाहीये. डॉक्टरच्या ऍडवाइसनी जर तुम्ही गोळ्या औषधं घेतली तर त्याचे साईड इफेक्ट खूप कमी असतात. शेवटी मेनोपॉज विषयी तू काय सल्ला देशील किंवा काय सांगशील? येस, मेनोपॉज ही एक अशी फेज आहे आपल्या लेडीजच्या लाईफ मधली की त्याला एकतर खूप सिरियसली घेतलं जातं, त्याच्याबद्दल खूप स्ट्रेस घेतला जातो, किंवा त्याला खूप दुर्लक्षित केलं जातं. हे होणारच आहे, असंच होत असतं, आता तुझी पाळी जाणार आहे तर असा त्रास होणारच आहे तुला, काही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. बरेच वेळा अवॉइड केलं जातं, इग्नोर केलं जातं. घरातलेच काही मेंबर्स घरातले म्हणा किंवा फ्रेंड्स सर्कलमध्ये वगैरे याला खूप इग्नोर केलं जातं. नाही, याला इग्नोर करू नये. एक्नॉलेज करा, ह्याचं तुम्ही एक्सेप्ट करा की हा ही आपल्या बॉडीची एक नवीन फेज आहे. जर काही त्याचे तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील, काही त्रास होत असेल तर प्लीज गो टू द डॉक्टर. डॉक्टरकडे जा, डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतील. प्रत्येक सिम्पटम मॅनेज करण्यासाठी किंवा कुठलीही कंडिशन मॅनेज करण्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी हेल्प करू शकतात. प्लीज गो टू द डॉक्टर. आणि डाएट, लाईफस्टाईल व्यवस्थित फॉलो करा. त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते कमी होतील आणि मॅनेज करू शकाल, आणि मेनोपॉज जो आहे तो सुखकर होईल. बरोबर. खूप छान मृणाल, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे मृणालनी. हा होता आजचा व्हिडिओ मेनोपॉज बद्दल सांगणारा, HRT ट्रीटमेंट बद्दल सांगणारा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ लाईक करता त्यावेळेस युट्यूब हा व्हिडिओ इतरही व्ह्युअर्सला दाखवतं. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.